नमस्कार मित्रांनो. सकाळी उठल्या उठल्या देवाचं नामस्मरण झालं की आरसा बघतो आपण आणि तेव्हाच ठरवायचं की आज आपण थोडी तरी स्माईल देणार. अशी सवयच करून घ्या. एकदाची अशी सवय झाली की आपण नेहमी आपला चेहरा स्माईल करेल आणि तो बघताना सुद्धा चांगलं वाटेल, दुसऱ्यांना पण आणि आपल्या स्वतःला पण. भाजीमध्ये महागडे मसाले, तेल, कांदा सर्व काही असूनही जर त्यात मीठ नसेल तर त्या भाजीला शून्य किंमत असते. चवीशिवाय ती कोणीच खाणार नाही. तसेच आपले आयुष्य आहे. तुमच्याकडे पैसा, गाडी, बंगला किंवा अफाट सौंदर्य असूनही जर चेहऱ्यावर नैसर्गिक हास्य नसेल तर त्या संपत्तीला आणि सौंदर्याला शून्य किंमत आहे. आपण भाजीमध्ये मीठ नसल्यावर लगेच तक्रार करतो, पण जर एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य नसल्यावर आपण तक्रार का करत नाही? मिठाशिवाय अन्नाला चव नाही आणि हास्याशिवाय आपल्या अस्तित्वाला अर्थ नाही. तुमच्याकडे काय आहे यापेक्षा तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे का हे अधिक महत्त्वाचे आहे. आणि हे ज्या दिवशी आपल्याला कळेल त्या दिवशी आपल्याला हा प्रश्न कोणीही विचारणार नाही. धन्यवाद.